मी वर्षा वाघमारे. आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया, प्रत्यक्ष आपल्या सोबत. चला तर मग पाहूया आजच्या घडामोडीवरती एक नजर. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या शेवटच्या टोकावरती असणारे डाळिंब हे गाव. याच गावातील हे प्राचीन मंदिर. याच शिवमंदिरात अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे 30 वर्षापूर्वी परमपूज्य परमसंत श्री महादेवानंद भारती महाराज यांनी कठोर तपश्चर्या केली. याच वेळी या मंदिराकडे जाणारी एक छोटी पायवाट होती. तिन्ही बाजूने जंगल. याच ठिकाणी ते राहायचे. सकाळ, दुपार, संध्याकाळ दिवसातून 3 वेळा पूजा अर्चा करून विविध ग्रंथांचे पारायण करून दिवसातून एक टाइम भोजन करायचे. अशी त्यांनी तब्बल 12 वर्षे एक निष्ठेने तेथेच राहून श्री शंकराची घोर तपश्चर्या केली. यावेळी त्यांना चांगले वाईट अनुभवही आले. याच काळात कित्येक चांगल्या वाईट माणसांशी संबंधही आले. यात कुणी भक्त बनला तर कुणी निंदक. निस्वार्थी, सात्विक आणि परमेश्वर इच्छेत वागणाऱ्या संताला समाजात वावरताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तसाच काहीसा अनुभव यांनाही आला. जे भक्त मंडळी श्रद्धेने जवळ येत होते ते महाराजांना मदत करत होते. याच भक्तांच्या समोर महाराजांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा बोलून दाखवली. ती म्हणजे याच गावात एक मोठे भव्य असे श्रीराम मंदिर उभारायचे. ऐकणाऱ्यांना विषय आवडायचा, परंतु मंदिर उभारणी म्हटलं की जागा, पैसा, मेहनत ही मदत कोण करणार? काहींनी मदत करण्याची तयारीही दर्शवली, मात्र जागेची मदत करणारी कोणतीच व्यक्ती समोर येत नव्हती. महाराज आपली रोजची पूजा अर्चा करून रोज कुणाजवळ तरी मंदिराच्या जागेच्या बद्दल विषय काढत होते. प्रत्येक जण ऐकून घेत होता. महाराजांचे कौतुकही करत होता, मात्र जागेचा कुठून पर्याय निघत नव्हता. महाराज खूप नाराज व्हायचे. शेवटी या भागातच आता राहायचे नाही, दुसरीकडे जाऊन आपले मंदिराचे स्वप्न पूर्ण करायचे. कधीही कोणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता महाराजांची निस्वार्थपणे भगवंताची केलेली सेवा शेवटी फळाला आली. आणि अचानक याच गावातील दानशूर, प्रेमळ, दूरदृष्टी ठेवणारी माय माऊली कृष्णाबाई सखाराम मस्के माऊलींनी आपल्या हिस्स्यामधील 20 गुंठे जागा मंदिरासाठी देण्याचे कबूल केलं. याच उधार आणि दानशूर व्यक्ती महत्वाची चर्चा पुढील पिढ्यानपिढ्या करत राहतील असं दान त्यांनी ईश्वरचरणी अर्पण केलं. त्यांच्या पाठोपाठ श्री विठ्ठल बाळासाहेब मस्के, चंद्रकांत बाळासाहेब मस्के, इंद्रजित बाळासाहेब मस्के या तिन्ही भावांनी आपापल्या हिस्स्यातील 2-2 गुंठे प्रत्येकी जमीनरूपी दान केले आणि महाराजांनी जे श्रीराम मंदिर उभारण्याचे पाहिलेले स्वप्न साकार करण्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. महाराज स्वतः कष्टाळू आणि मेहनती असल्याने शिवाय ईश्वर सेवेत कधीही खंड न पडू देता काही भक्तांच्या मदतीने येणाऱ्या छोट्या मोठ्या आर्थिक अडचणीवरती मात करत जागा मिळवल्यापासून फक्त 1 वर्षातच श्रीराम मंदिर उभारले. यामध्ये त्यांना प्रामुख्याने व्यापारी व व्यावसायिक वर्गातील भक्तांनी मोठी मदत केली. मंदिराचे पूर्ण काम करून मिती फाल्गुन शुद्ध पंचमीच्या पावन मुहूर्तावरती श्रीरामांची स्थापना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत याच दिवशी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होतो. हजारो भाविक येथे मोठ्या उत्सवात हजर असतात. विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनेही होतात. महाराजांना याच काळात जमिनीतील पाणी सांगण्याची विद्या ईश्वर कृपेतून अवगत झाली असावी. त्यांच्या पाणी सांगण्याच्या या ज्ञानाचा हजारो भाविकांनी, शेतकऱ्यांनी खूप मोठा लाभ घेतला. कोणतीही धनाची आशा न ठेवता केलेले कार्य नेहमी सात्विक आणि पूर्णत्वापर्यंत जाणारे असते असे म्हणतात. याचप्रमाणे महाराजांनी 10-15 वर्षापूर्वी सांगितलेले पाणी आजही शाश्वतरित्या चालू आहे. विश्वास आणि योग्य मार्गदर्शनामुळे महाराजांचे हजारो भक्तगण आज त्यांच्या सहवासात आहेत. त्यांचा हा निस्वार्थी स्वभाव आणि कठोर शिवभक्तीमुळे एके दिवशी महाराज विश्रांती घेत असताना दृष्टांत झाला की मी पिंडी रूपी तुझ्या जवळच आहे, उठ, मी इथे बाहेर मंदिराच्या पाठीमागेच खोलवर आहे. महाराज झटकन उठून बसले. क्षणभर काहीच सुचेना असे झाले. आपल्या मनात कायम शिवभक्तीचे पाठ असतात म्हणून असं मनातली मनात म्हणून महाराजांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही. मात्र परत त्याच रात्री पुन्हा तेच स्वप्न, तोच उठ म्हणणारा आवाज. मग मात्र महाराजांना चैन पडेना. दुसऱ्या दिवशी झालेला प्रकार अनेक भक्तांना सांगितला. कुणाला नवल वाटले,
कुणी होला हो म्हणून विषय टाळला. महाराज बेचैन होते. करायचे तर काय करायचे? खरंच असं होऊ शकतं? मनात विचारांचे काहूर थैमान मांडत होते. रोजचा दिवस उगवत होता आणि मावळत होता. कोण या गोष्टीवरती विश्वास ठेवत होता तर कोण निव्वळ चेष्टा करत होता. महाराजांना विश्वास होता आणि तेवढीच महादेवावरची श्रद्धा. शेवटी त्यांनी निर्णय घेतला, कुणी विश्वास ठेवू अथवा नाही, आपण आपल्या कार्यात कुठेही कमी पडायचे नाही. कारण तोपर्यंत 2 महिने उलटून गेली होती. पिंडरूपी मूर्ती बाहेर काढून तिची स्थापना करायची तर त्यासाठी मंदिर असायला हवे. आणि पुन्हा मंदिर म्हटले की आर्थिक खर्च कुठून करणार? ह्या सगळ्या गोष्टी कोण करणार मदत? जवळच्या विश्वासाच्या भक्तांना बोलून घेतले आणि त्यांना सांगून टाकले की आपल्याला हे कार्य करायचे आहे. आणि दिवस वेळ ठरला. कुणी मदत करू अथवा नाही करू, आपण या शुभ कामास सुरुवात करायची. आणि काय, विधी करण्याचा दिवस उजाडला. तशी चर्चा सर्वत्र होतीच. कुणी विश्वासाने तर कुणी खरंच असं होऊ शकते का हे पाहण्यास गर्दी करू लागला. काहींनी पुढे होऊन मदत केली तर कुणी भग्याची भूमिका घेतली. आणि जे घडले ते संपूर्ण जनमानसाने बघितले, अनुभवले, आश्चर्यही केले. दर्शन घेतले. हजारो भाविकांचा त्यावेळी समावेश झाला. पिंडीच्या दर्शनापासून ते मिरवणूक आणि त्यानंतर स्थापना या सर्व कार्यास मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. सोहळा संपन्न झाला. पुढे काही दिवसात महादेवाच्या मंदिराचे कामही पूर्ण झाले. रीतिरिवाजाप्रमाणे वार्षिक सण, तिथी, पूजा अर्चा, विधी, उत्सव महाराज मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने येथे करत असतात. त्या स्थानिकांच्या बरोबर इतर ठिकाणावरूनही अनेक भक्तगण यात सहभागी होत असतात. असाच मागील वर्षाच्या नवरात्रीच्या उत्सवानिमित्ताने घटस्थापना राम मंदिरात केलेली होती. नवरात्रीमुळे मंदिराच्या आवारात उशिरापर्यंत भक्तांची वर्दळ होती. महाराज उशिरा मंदिरातील दिवा चालू आहे की नाही हे पाहण्यास मंदिरात गेले असता त्याच महादेवाच्या कृपेने उत्पन्न झालेल्या पिंडीवरती महादेवाने भुजंग रूपात महाराजांना व इतर भाविकांना दर्शन दिले. हा साक्षात्कार कित्येक भक्तांनी महाराजांच्या सोबत अनुभवला. यावेळी कुणी फोटो तर कुणी व्हिडिओ शूटिंगही काढून आपल्या सोबत झालेल्या साक्षात्काराची साक्ष सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. असे अनेक गोष्टी महाराज आणि त्यांचे निष्ठावंत भक्त आजही सांगत आहेत, अनुभवत आहेत. यानंतरही आम्ही परमपूज्य परमसंत श्री महादेवानंद भारती महाराज यांच्या आठवणी व चालू गोष्टी आपणापर्यंत घेऊन येणार आहोत. तर मग कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र मीडिया, कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षात आपल्या सोबत.